यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन। ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या 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 दिन थे। गहरी है या ये स्टोरी 3D है। दिल दोस्ती दोबारा, दिल दोस्ती दोबारा, गुनगुना के देखो, गा के
चल यार, फिर मिलते हैं जल्दी। जब ये बात हम अपने दोस्तों से कहते हैं ना, तो मनी मन हम भी जानते हैं कि अब दोबारा मिलना तो है नहीं, पर यार एक उम्मीद देने में अच्छा लगता है, क्योंकि दोस्ती तो कॉलेज के गेट के उस पार ही रह गई। अब तो बस फोन में कुछ नंबर हैं जो उन दिनों की और उन यादों की याद दिलाते हैं। यार बिछड़ जाने के बाद ये दोस्त बहुत याद आते हैं। यारों की यारी ऐसी बीमारी बड़ी नशीली, ये जिम्मेदारी। यारों की यारी ऐसी बीमारी बड़ी नशीली, ये जिम्मेदारी। गलती करे बिन बात के, पीछे हटे ना इस राह पे, उल्टी चले बिन ताल के, टेढ़े ही रहते ये रास्ते। हम जो मिले तो मिलते रहे, जो मिले संग तो चलते रहे, जो चले पल पल बढ़ते रहे, जो बड़े रुक ना सके। घड़ी की टिक टिक है लापता, ये दुनिया दानी लगती सजा। मस्ती ने छोड़ो छाटो नशा, हो जाए यूं ही हम तुम यहाँ। अब जब मिले तो सिलसिले वो खत्म ना, अब जाने क्या जाए कहाँ ये रास्ता। गलती करे बिन बात के, पीछे हटे ना इस राह पे, उल्टी चले बिन ताल के, टेढ़े ही रहते ये रास्ते। जब साथ में नमस्कार करतो। त्यानंतर आपल्या या सगळ्या ग्रुपचे कोण येणार आहे का? भारतभर कोण राहिले? अगदी खरोखरच या ठिकाणी मी आपलं कौतुक करतो। मित्रांनो, तुमचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, तुमचं येणं म्हणजे येणं नसतं, तुमचं माझ्या तुमच्या काळजाला एक भिडलेलं देणं असतं, बरोबर ना? यस, तर या ठिकाणी आलेल्या सर्व आपले मित्रमंडळी, खरोखरच या ठिकाणी मी प्रत्येकाचा भारत तू घरी जा, घरी जा, घरी जा, तू घरी जा, तू घरी जा। अरे आम्हाला अजून लेवट आवाज करायचा आहे खूप। हा, तर मित्रांनो या ठिकाणी सांगायचे भारत आवाज कमी होईल, असा बेस माझा मोठा आहे। आवाज कमी झाला का? आवाज कमी झाला का? हा, अरे भारत अंत करणं असं गुंतळ करेल म्हणून आवाज होतो। आणि खास तुमच्यासाठी आवाज कमी करायचा, जास्त करायचा तुमच्या हातामध्ये। पण मित्रांनो आनंद घ्यायचा आहे। मी फक्त तुमच्यासाठी बावळापणा करणार नाही, मला जास्त सांगायचं नाही, मला जास्त सांगायचं नाही। मी 1,00,000-2 लाख लोकांसमोर स्टेज सादर करतो। मला इच्छा आवडते मित्रांनो, खास तुमच्यासाठी येडेचाळी करून राहिलेलं आहे। आणि खरोखर माझं हृदय म्हणून आलेलं आहे। सर्वजण या ठिकाणी आले, एका तळाचे, एका काळाचे, एका मनाचे, एका अंतकरणाचे, एका हृदयाचे सगळे मित्र या ठिकाणी जुळून आले, याचा आनंद या ठिकाणी आहे। काय काय मित्र खूप बाहेरून आलेले। तत्पूर्वी या ठिकाणी मला थोडंसं मी 2 मिनिटं बोलणार आहे, कारण सगळ्यांना मला संधी द्यायची बोलायची। प्रथमतः या ठिकाणी सुधा पुंजा, त्याचबरोबर विजू, त्याचबरोबर राजू आडगळे,
त्याचबरोबर आपला रुदास, त्याचबरोबर मला मैत्रिणी कोण आहे तो भाऊ ढमाले, राजू माने असेल, नजीर शेख असतील, त्यातल्या त्यात अजूक रावसाहेब सर असतील, संजू सर असतील, भाऊ असेल, सुनील असेल. आता मी थोडंसं राग नका म्हणून 19-20 इकडे तिकडे नाव सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या ठिकाणी स्वागत. प्रथमतः मी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सूर्यकांताईनं हा छान ग्रुप तयार केला. तिच्या पहिल्यांदा मैत्रिणी या ठिकाणी एकत्र आल्या. त्यानंतर ही उच्चर मागणी विजूला घेतली. विजू बाहेरच्या देशामध्ये असून तो मित्रांसह कॉन्टॅक्ट करत होता. याची उजळणी करता करता अशोकचा काहीतरी आनंद झाला. अशोक पण सर्वांचा एकत्र आला. हा आनंद राजूपर्यंत पोहोचला. राजू मानेनं हा खूप मोठा याच्यामध्ये इंटरफेअर घेतला. तो तुम्हाला बाळा टाळ्या टोटग्या बऱ्याच शिवाय दिल्या, लिहिलेलं आहे सगळे, जाऊ दे म्हणून. पण त्याला मला ग्रुपला आणले आणि हा सगळा छान असा समुदाय या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. या सांगायचं जर म्हटलं याच्यामध्ये आधी जवळचं मित्रमंडळी सगळे जवळचे मित्र. राजू माझ्या जवळ जायचं पण बोलत नव्हते. हाच तो कायद्या पुढे गेला. तो कायद्या माणसाचा तो कायद्या पुढे गेला. तो कायद्या पुढे येईल संडास वगैरे तिकडे हा कैलास. आता हा कायद्या माझा जवळ त्याचा वावरा बाबा पण तो कुठे गेला. अरे कोण बाळ्या पण आज तोच कैलास या ठिकाणी येता जाता भेटतो. आणि भेटल्यानंतर तो काय आनंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. तर पूर्वी मित्रांनो या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. आता मी प्रत्येकाचं नाव काय घेत नाही. मला ती जर वही जर मिळाली तर नाही छान होईल. आहे या ठिकाणी या माईकचा वापर करायचा आहे. प्रत्येकाला आपलं मनोबल तुम्हाला कोणाला दिलं, तुमचे पाहुणे काय करतात, तुम्हाला किती जनावरं झाली, म्हणजे मुलं झाली, हा ते जनावरच काय म्हातारपणात तेच करायचं आपल्याला काय करायचं. आणि हे सगळं तुम्हाला मान्य होईल कधी ज्यावेळेस तुम्ही गोठ्यात बसाल त्यावेळेस येईल. हा जीवनाचा आनंद आहे. सगळ्यात महत्त्वाचा असतात 49 वयापर्यंत आपण जिवंत राहिलो हे सगळ्यात मोठी आपली कामगिरी आहे. मित्रांनो आपल्यामधले 10 ते 12 जण फाटकन आकाशाच्या ढगाच्या पलीकडे गेले दिसत नाही, खरं दिसत नाही. तुम्ही आम्ही खरोखर आज एकामेकाला डोळे घालून पहा, मैत्री ठेवा, एक जीवाची मैत्री ठेवा, आनंदाची मैत्री ठेवा, एकामेकाच्या सुखदुःखाला सगळ्यांनी बोलवा आणि खरोखरच एकामेकाच्या अंतःकरणात घुसा. आता यानंतर आपण जो कार्यक्रम या ठिकाणी आपण चालू करणार आहे तर प्रत्येकाने या ठिकाणी यायचं आहे. प्रत्येकाला आपली माहिती द्यायची आहे, सविस्तर माहिती कळत. त्या वहीवरती तुमचा फोन नंबर द्यायचा आहे. त्या वहीवरती तुमचा फोन नंबर, जन्मतारीख लिहायची आहे, तुमचं माहेरचं नाव लिहायचं आहे, सासरचं नाव लिहायचं आहे. या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. प्रथमतः हे अरे तू वही आला गेला काय घरी येत आहे. आपण मुलीच बनूया, मुलींपासून सुरुवात करूया. सुरेखा वसंत डफाळ यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या परिचयासाठी यायचंय. त्यानंतर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण प्रथम मुलींपासून सुरुवात करूया. मी प्रथम विनंती करतो सुरेखा वसंत डफाळताई यांना त्यांनी आपला परिचय करून देण्यासाठी स्टेजवर यायचे. टाळ्या खरोखरच मित्रांनो खरोखरच मनापासून टाळ्या वाजवा. हे लक्षात ठेवा, देवानं दिलेली देणगी तिचा नक्कीच वापर करा. एखादा हात जर तुटला ना 1992 माझे सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, मी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे अभिनंदन करते. माझे नाव सुरेखा वसंत डफाळ. माझे सासरचे नाव मीरा सुनील तितर आळेफाटा. माझे मिस्टर खाजगी स्कूलमध्ये शिक्षक या पदावर कार्यरत आहे. मला 2 अपत्य आहे, एक प्रतीक्षा आणि दुसरा संस्कार. प्रतीक्षा PCA होऊन पुणे येथे जॉब करत आहे. माझा ब्युटी पार्लर हा व्यवसाय आहे आणि मी आता सध्या बॉडी मसाज आणि ब्युटी पार्लर हे काम करते.
सुरेखाताई तू मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल आपल्या सर्वच मैत्रीकडून तुझं हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर आपल्याला सुरेखा तुकाराम मालुसकर. जास्त काही बोलणार नाही, जास्त काही वेळ पण घेणार नाही. तर आपल्याला दिवसभर खूप एन्जॉय करायचे. तर मी मंगल देवराम करपे आणि सासरी माझं नाव पुष्पा जाधव, त्यामुळे मला कोणीच ओळखू शकत नव्हतं. आणि व्हॉट्सअपला मी जेव्हा यांनी मला जॉईन केले तर मी खरं सांगायचं म्हणजे मी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट घेतच नाही आहे. मला कुठल्याही प्रकारचं त्यातलं काहीच ज्ञान नाही म्हणण्यापेक्षा मी ज्ञान घेतच नाही आहे. कारण मोबाईलचा असा प्रकार आहे की त्याच्यामध्ये गुंतत आपण दिवसभर गुंतून जातो, बाकीचे कामं तशीच राहतात. आणि हे सत्य मी मुद्दामून त्यात इंटरेस्ट घेत नाही, हे सगळ्यांना माहिती ग्रुपवर. आणि मला एकच आधी माझी ओळख करून देते. तर माझं 11वी नंतर लग्न झालं. मी 8वीपर्यंतच फक्त मार्क मोडलेलं होती आणि 9वीला बाहेर होती, 10वीला परत सह्याद्रीला. त्याच्यामुळे मी काही जास्त कुणाला ओळखत नाही. 2-3 सोडले तर मुद्दा नाही. आपले अल्ताफ आणि मनोज पाटील 2-4 जणांना ओळखते, नावं सांगितल्यावर येते लक्षात असू द्या. पण मी थोडी माफी मागते कारण मी सगळ्यांना एवढं लक्षात 30 वर्षानंतर बघितले त्यामुळे लक्षात ठेवू शकत नाही. सॉरी, त्याबद्दल सगळ्यांना सॉरी, मुलींना पण मुलांना पण. आणि माझ्या मिस्टर अगस्ती शुगर फॅक्टरीमध्ये आहे. देवाच्या कृपेने जरी लग्न लवकर झालं तरी म्हणजे चांगलं आहे. माझी शिकायची खूप इच्छा होती पण ते शिकता आलं नाही, काही बॅकग्राऊंड तसं नसल्यामुळं. आणि त्यानंतर माझं आता देवाच्या कृपेने खूप सगळं चांगलं आहे. मला 3 मुली आहे, 2 इंजिनियर आहेत आणि एक आता 12वीला आहे. तिचं लग्न झालं आहे, 3 वर्षाचा नातू पण आहे. आणि मी आज इथं जे आहे ते माझ्या फक्त मुलींमुळे. म्हणजे माझ्या मिस्टरांनी तेवढा कोर्स केला तर माझ्या मुलींनी केला खूप कोर्स केला. आणि आमच्यासाठी तुझी जगत राहिली. आता फक्त तुझ्यासाठी तू वेळ काढ. आत्ता एका मुलीचा फोन येऊन गेला, तू गेली का नाही. सकाळी पण आता विजू भाऊ आले होते माझ्याकडे, मी त्यांना ओळखतही नाही. पहिला कॉल त्यांचा होता 3 महिन्यापूर्वी. अजूनही मी त्यांना ओळख घेत नाही आहे पण तरी आपले एक बॅच आहे म्हणून मग आता हे सगळे आपले भाऊच आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून मी इथपर्यंत आली. माझे मिस्टर आले, ते घरी आले तेव्हा त्या ड्युटीला निघाले होते. आणि सगळे आपण लेडीज आहेत, त्यांना कुठल्या परिस्थितीतून इथपर्यंत यायचे ते मला म्हणजे मी एक स्त्री म्हणून जाणू शकते. तर त्यांनी मला खूप कोर्स केला. काल रात्रीतून कालपर्यंत माझं ठरलेलं पण नव्हतं इथे यायचं आहे का काय. त्यांनी एक कोर्स केला, मुलींनी कोर्स केला म्हणून मी आज इथं उभी आहे. असो आणि सगळ्यांना धन्यवाद इथं आल्याबद्दल आणि मला इकडून आणल्याबद्दल. कारण 7 मुलींचे एकूण चालू, मुलांचे एकूण चालू. आता बोलण्यासारखं भरपूर काही आहे पण मी काही जास्त वेळ घेत नाही. सगळ्यांना ओळख करून द्यायची आहेच आहे. संगीता अण्णासाहेब कांबळे परमेश्वर पण शेती गायचं धंदा आहे आणि त्याच्यामुळं बाकीचं काय असं कामात दुसरं कामात ते दुसरं आमचं हेच नसतं. मुलं आहे मुलीचं पण झालं आमचं आहे 2, बाकी सगळं ठीक आहे. हॅलो, सगळ्यांना माझा नमस्कार. खूप छान वाटलं सगळे भेटले. 29 वर्षानंतर माझं लग्न 17 एप्रिल 92ला झालं आणि मला त्र्यंबकेश्वरला पाणीने ओळखलं ज्योतीने. तर खरंच तिच्यामुळे आज मी इथं आहे. सगळ्यांना भेटून खरंच असं वाटतं की शाळेतच आले. खरंच एवढा आनंद झाला आहे ना, आणि मी नेहमी येते संगमनेरला फुलवडीला, माझं माहेरच्या लग्नाला. पण खरंच आज आहे ना असं वाटतं खूप मोठा काहीतरी कार्यक्रम होता. याच्यासारखं आनंदात कुठंच नाही. मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. माझे मिस्टर नाशिकला जॉब करतात खाजगी कंपनीमध्ये. बरं आहे तुमच्या आशीर्वादाने. या बालमित्रांकडून माफीची अपेक्षा आपण करू नये. एक आपण समवयाच्या आत कुठल्या प्रकारचे चूक भूल होणारच आहे, त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची मनात शंका नको. बिनधास्त बोला, तुमच्या मनात जे आहे ते बोला. थोडकं मोडकं काय असेल ते बोला. माझं नाव संगीता भाऊसाहेब दिघे, सासरचं, आणि मायरचं संगीता सोपान नवली.
मला 2 मुलं, एक मुलगी आणि एक मुलगा. माझे मिस्टर DCC बँकेत कार्यरत आहेत. हॅलो, माझ्या मित्र मैत्रिणींना, माझं नाव अलका सुरेश गोडेकर, सासरचं, आणि मायाचं नाव अलका त्रिंबक आहे. मला 3 मुलं आहेत. एक मुलगी BSc मध्ये PhD करते आणि दुसरी मुलगी M.Com ज्यात फर्स्ट इयरला आहे आणि मुलगा रोबोटिक्स इंजिनियर करतोय. मी इथे सुटेवाडी रोडला संगमनेरमध्येच राहते. हॅलो, माझं नाव संगीता वागचौरे आणि मायाचं नाव खरात आहे. मला 3 मुली, एक मुलगा आहे. मोठी मुलगी वेटरनरी करते, वेटरनरी झाली आणि 2 नंबरची M.Com झालेली आहे. 3 नंबरची MBA करते आणि मुलगा डॉक्टरला आहे आता सध्या. आणि मी राहिलं राणी आणि माया. अरुणाताईंचं हृदयाचं ऑपरेशन झाल्यामुळे ते खूप घाबरतात. आपण त्यामध्ये खूप मोठं स्ट्रगल केलेलं आहे. त्यांचं मोठं बायपास झालेलं आहे. त्या आपल्या याच्यात म्हणजे आता एवढ्या मोठ्या संकटाच्या काळात आपण सगळे इथं आहोत. करोनाचा काळ गेला, मध्ये वेगवेगळे आजार आले, त्याच्यामध्ये आपण जिवंत राहिलो ही खूप मोठं परमेश्वराने आपल्याला दिलेली देणगी आहे. ठीक आहे, एक मिनिट स्टेजवर आहे. सर्व मित्रमैत्रिणींचे धन्यवाद. कारण मी 32 वर्षानंतर कधी वाटलंही नव्हतं की आपली भेट होईल म्हणून. माझं नाव रंजना पोपट डांगे, माहेरचं रंजना शिवाजीवाडा. माझे मिस्टर हे बजाज ऑटो कंपनीमध्ये कामाला आहे. मी सध्या छत्रपती संभाजीनगरला राहते. मला 2 मुलं आहेत. मुलगी MBBS करते रशियामध्ये, फर्स्ट इयर चालू आहे आणि मुलाची 11वी चालू आहे. धन्यवाद. सगळ्या भगिनींना विनंती की मी शारदा शिंदे, सासरचं आडनाव शारदा नितीन शिरसाट, MA BEd. माझे स्वतःचे क्लासेस आहे. माझे मिस्टर पण कन्या विद्या मंदिरमध्ये ॲज अ टीचर म्हणून काम करतात. मला एकच मुलगा आहे आणि हा सगळा योग जो जोडून आणला त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. माझे नाव माहेरचे ज्योती काटे, सासरचे ज्योती मनोहर शिरसाट. मी 35 वर्ष महाडला होते. 1 वर्ष झाले इथं आहे. मला 2 मुलं आहेत. मुलीचं लग्न झालं, मुलगा इंजिनिअरिंग पुण्याला आहे. मुलगी सध्या महाडलाच आहे. मी सध्याच आहे कोल्हार येथे झाले 1 वर्ष झाले. सगळ्यांचे आभार आहे. आज खूप आनंद वाटला. बऱ्याच वर्षातनं सगळे भेटले. मला मित्रमैत्रिणी जोडण्यात खूप छंद आहे. धन्यवाद ताई. असंच पुढे तुम्ही यश प्राप्त करत राहो. धन्यवाद. सविता बाजीराव नवले, सासरचं नाव सविता अण्णासाहेब मालुंजकर. मी रुंगुडी इथे असते. माझे मिस्टर अगस्ती कारखान्यामध्ये कार्यरत आहे. मला 1 मुलगी, 1 मुलगा आहे. मुलीचं लग्न झालंय, मुलगा जॉब करतो. माझे मित्रमैत्रिणी सगळे मला भेटले. मला आनंद वाटला. आणि माझं नाव कल्पना मारुती मोर. मी आत्ताच कल्पना पोहोचते आणि राहणार पिवरला पोहोचतात. मला एक मुलगा, एक मुलगी आहे. मुलगा आणि सिव्हिल इंजिनियर, मुलगी सिव्हिल इंजिनियर नर्स आहे. आणि दोघांचे पण लग्न झाले. एक नातू आहे 1.5 वर्षाचा. सर्वांना नमस्कार. माझं नाव पूनम पांडुरंग शेटे, माहेरचं नाव सुभद्रा संपत गडा. मी आता ठाणे येथे 23 वर्ष झाले अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे. मला 2 मुले आहेत, 1 मुलगा आणि 1 मुलगी. मुलीची BSc झालेली आहे. ॲडव्हान्स DMLTचा कोर्स केलेला आहे आणि मुलगा 12वी सायन्सचा आहे. धन्यवाद.
पशुधन पर्यवेक्षक या पदावरती पंचायत समिती शिन्नर येथे कार्यरत आहे. लग्नानंतरचं स्ट्रगल खूप आहे, सांगण्यासारखं नाही आहे. पण सध्या माझा मुलगा BSc MBA मार्केटिंगमध्ये मॅनेजर या पोस्टवर आहे. मुलगी फार्मसी झालेली आहे आणि 3/6/2024 रोजी तिचे लग्न आहे. सर्वांनी असेच ऐकले आहे. तोपर्यंत हे फेटे कोणीच काढायचे नाही. वंदना दाती. सर्वांना नमस्कार. मी वंदना दाती, माहेरची वंदना वाटणार तुम्हाला. आणि नमस्कार. आया मी राहते साताऱ्याला आणि पाहुणे आहे विरगावला. नमस्कार, मी वंदना दाते. मी सातारा येथे राहते आणि माहेरची वंदना राहणार आणि BA केलं. BA केलं आणि नंतर योगा टीचर आहे. मी साताऱ्यामध्ये असते आणि माझे मिस्टर सिव्हिल इंजिनियर आहे आणि आता मुलाचं जानेवारीमध्ये बंद झालं. खूप छान वंदना, खूप छान. खूप धन्यवाद. नमस्कार, मी नीता कचके, नीता मांबारे. सगळेजण मला ओळखत असतील, सांगायची किंवा द्यायची गरज नाही. माझे मिस्टर टेलरिंग शॉप आहे नाशिक रोडला. आम्ही जेल रोडला राहतो आणि माझा मुलगा आता 3ऱ्या वर्षाला इंजिनिअरिंग करता येईल ते संकल्पनेमध्येच. थँक्यू, धन्यवाद. खूप छान वाटलं आज सर्वांना भेटून. उजिरवाणी शब्दात सांगणारे आणि कटुचाने छान प्रशंसा केली, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. मी काही टाळ्या नाही. तुला पाहिलं ना तरी मला गाव फुटलं. आता का बदल नाही कोणी माहिती. माझं नाव जयश्री गोपीनाथ घुले आणि माझ्या माहेरचं नाव जयश्री आबासाहेब खमकर. मी अंगणवाडी सेविका आहे. हा योग जो सगळ्यांनी जुळून आणला तो अत्यंत खूप छान आहे. कारण एवढ्या दिवसांनी सगळे आपण एकत्र जमलोय. मला विजू खैरनाथ त्यांचे नेहमी फोन येतात की नंबरसाठी बोलायचे ते, पण मी पण थोडी घाबरायचे. पण तरी मी डेअरिंग करून तिथे नंबर म्हटलं चला जे होईल ते होईल. ग्रुप तयार झाल्यानंतर बघता येईल असं. आणि माझे मिस्टर ते कोर्टामध्ये वकील आहे. धन्यवाद, थँक्यू. सासरचे नाव रोहिणी रवींद्रबाई आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं. प्रथम मी शेती करते आणि माझे मिस्टर हे छोटंसं सोनाकीचं काम करत आहे. छोटं दुकान आहे गावात आणि मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा वेटरनरी करतोय. 2 वर्ष झाले तो आता सोलापूर गावाकडे आलेला आहे आणि बारका इंजिनिअरिंग झालेलं आहे. तो आता जॉबच्या शोधात आहे. मुळात हे सगळे आपण हरवलेले पुन्हा कधीतरी येतात. अचानक भेटू असं स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. कदाचित स्वप्न एका खरं अजूनही खरं वाटत नाही. सगळेजण एकत्र आले त्याबद्दल खरंच परमेश्वराचे खूप खूप आभार. धन्यवाद. मी अनिता वरपे आणि इकडचं नाव अनिता शिंदे. मला एक मुलगा एक मुलगी आहे. दोघींचे लग्न झाले नाही अजून. आता सविताताईंना विनंती करतो की आपण अनिताताई तळवते आधी सविताताई बोलतील. 5
50 किलोचे एक शिवी देत होते. आता स्टेजवर माझं नाव सविता मोठे. लग्न झाल्यानंतर अमृता बोलते. माझे मिस्टर शेती करतात, मी नाही करत. मला 2 मुलं आहेत. मोठा एवढी मेडिसिन झालेला आहे. सविता आणि गर्वानं सांग, शेतीत मी मरणार आहे. हे जे तुमच्यासारखे गिधाडे ना शेती मधलंच खाता आणि शेती वरती थांबतात. माझा नवरा शेती करतोय. नाही शेतकऱ्याला कोण म्हणतो पोरगी देत नाही. शेतकऱ्याला एक गुंठ असलं कोण पोरगी देत. आणि कल्पना राव आणखी कुणाचं नाव नोंदणी राहिले असेल तर माझ्याकडे नाव रामकृष्ण हरी. सासरचं आडनाव रेखा मावशी. माझे मिस्टर डोळसने इथे मुख्यावर गृहिणी हा बापा. माझी मुलगा इंजिनियर, मुलगी प्राध्यापक. बाकी काय झालेली सेवा पांडुरंगांनी अर्पण. नमस्कार, माझं नाव सुनंदा चिंद्रेगावाने. सासरकडचं सुनंदा बाळासाहेबने. माझे मिस्टर पण शेती करतात. मला 2 मुलं आहेत. 2 मुली नाही मुलगा. आणि मुलींचे लग्न झालेले. मुलगा पण सर्व्हिसला आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आणि मी चंद्रपूर येथे राहते. माझं सासरचं नाव राणी आणि माहेरचं गुंजा. आणि माझे मिस्टर आहे ना साखर कारखान्यात, संगमेर साखर कारखान्यात जॉब करतात. आणि एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी पण जॉब करते, मुलगा पण. मला मुलीला एक मुलगा आहे आणि मुलाला मुलगी आहे. मला नातवंड पण आहे. आजीबाई आपण मागाने धरलं होतं असं माझं नाव सुशीला बापूसाहेब कोराटे आणि माहेरचं नाव सुशीला कालू बनसरे. मला तर जवळजवळ सगळ्याच ओळखीत असतात. ओळखते का नाही कोणी? मला 2 मुलं आहे. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मुलगा आरोग्य खात्यात आहे, मुलगी ID इंजिनियर आहे. दोघांचे लग्न. कल्पना राव. नमस्कार, मी कल्पना राऊत. सासरचं आडनाव कल्पना बिगुळे. मला रात्रीपासून झोपच येत नव्हती. उद्या गेट टुगेदरला जायचंय. सगळे मित्रमैत्रिणी भेटणार आहेत. मला खूप आनंद झालेला आहे. मला 3 मुलं आहेत. 2 मुलं, 1 मुलगी. मुलीचं लग्न झालंय, ती सिव्हिल इंजिनियर आहे. मुलगा प्राध्यापक आहे, त्याचं पण लग्न झालेलं आहे. आणि 1 मुलगा लग्नाचा आहे. सविता वहिनी त्यांच्याकडनं गेली, पण त्यांच्या पाठीशी आपण उभा आहोत. त्यांनी कुठल्या प्रकारचं, त्यांनी चांगल्या प्रकारचं मुलींना शिक्षण दिलं, हे खूप महत्वाचं आहे. या स्ट्रगलमध्ये राहून मंगलताईंनी खूप मोठा स्ट्रगल केला. आपल्या मुलीला शिकवलं. मुलींना कोणी शिकवत नाही. मुलींना आता या प्रकारच्या आता खूप काळाच्या ओघाच्या बदलल्या. त्या शिकल्यामुळं त्यांचा फायदा झाला. मुलींना शिकवलं, त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. हॅलो, मला खूप जास्त इथं बोलायची सवय नाहीये, पण माझे मिस्टर इतके बोलतात तर मी पण एडिंग करते. तुमच्या सर्वांना भेटून मला खूप आनंद झालेला आहे. मला मित्रमैत्रिणी, तुम्हीच माझे मित्रमैत्रिणी, सगळ्यात बेस्ट फ्रेंड ते आहेत म्हणून मी आज तुमच्याबरोबर इथे उभी आहे. आम्हाला 2 अपत्य, 1 मुलगा, 1 मुलगी. मुलगी एमटेक करते टेक्नॉलॉजीमध्ये. ते दोघांना आहे, देवळाला सगळे एकत्र येतात.
तिचे मित्रांनो मित्रांनो हिला इथं आणण्याचं एकच कारण, तसं पाहायला जर गेलं तर कोणाची मिसेस आहे, अशोकची मिसेस आहे. मित्रांनो सगळं सांगायचं जर म्हटलं तर हिला कोणाचाही आधार नाही. मामाचे तर बालपण गेलं, दोन्ही भाऊ एक्सपायर झाले, वडील पण एक्सपायर झाले. तिला मैत्रीण नावाचा प्रकार नाही. आज माझ्या लग्नाला 27 वर्ष झाली. ती मला आत्तापर्यंत म्हणलेली मी माझ्या मैत्रिणीकडे जाते. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती आहे, तुम्हीच तिचे मित्र आहात. तिची ओळख मी तुमच्यामध्ये संतुष्ट करतो आणि तुमच्यासारख्या प्रिय मैत्रिणीकडून मित्राकडून तुमचं अनुमोदन करतो. बाळूभाऊंचे आभार. अरेंज मॅरेज असताना लव्ह मॅरेजचा आनंद घेतला, हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यांच्या पाठीशी उभे राहिले. कुठल्या प्रकारचा सहारा नसताना पाठीमागे उभं राहणं खूप महत्वाचं असतं. पत्नीला पतीची गरज असते. समाज खूप वेगवेगळ्या याच्यातून बघतो. स्त्री ज्यावेळेस तिचा पती वाढतो किंवा काही स्ट्रगल होतो, खूप अडचणी येतात. समाजामध्ये साहजिक राहणं तसं राहणं, पतीशिवाय राहणं खूप अवघड आहे. त्याच्या नावाला मला जपावंच लागतं. सुनंदाताई निगे याचं झालंय का परिचय? त्या सगळ्यात मोठ्या खेळाडू होत्या आपल्या. ते सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात मोठा लक्षात आहे का नाही माहित नाही, खो खो मध्ये खूप चॅम्पियन होते. नंबर 1. थँक्यू. आदरणीय मित्रमैत्रिणींनो नमस्कार. यांनी सांगितल्याप्रमाणे मी खेळाडू होते. मला अजूनही आवड आहे. माझ्या मुलांमध्ये ते गुण विकसित आहेत, पण ते डॉक्टर साईडला गेल्यामुळे थोडंसं कमी झालं. प्रथमतः सर्व मित्रमैत्रिणींना नमस्कार. मी सागुते लांबे यादव आणि माहेरचं माझं नाव कल्पना बाबाजी बाबाळे, राहणार बेलापूर. ते पहिले मिलिटरीत होते. मिलिटरीमध्ये रिटायर झाल्यानंतर आता मुंबईला पोलीसमध्ये जॉईन झाले. माझा मोठा मुलगा MBBS करतो फिलिपिन्सला आणि मुलगी CA फाउंडेशन क्लिअर झाली. ती इंटरमिडिएटची तयारी करते. आपण या सर्व मित्रमैत्रिणींचे पहिले आभार मानूया, का तर ते सगळे मनाने एकत्र आहेत. त्याच्यामुळे मी माझ्या परिवारातर्फे माझ्यातर्फे सगळ्यांचे आभार. आणि या क्षणांचा आनंद लुटण्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेल्या माझ्या सर्व मित्रांचे मी मनपूर्वक स्वागत आणि आभार करते. ठीक आहे, धन्यवाद. आपल्या मित्रांपैकी कुणाला फेटा म्हणता येत असेल? फेटा माझे लग्न झाले आणि मुलगा एक कॉलेज करतो आणि एक योगा टीचर आहे. हे चांगलं आहे. माझे मिस्टर शेती करतात. विद्याताई भालेराव. वैनींना विनंती की व्यासपीठावर या. सर्वप्रथम मित्र मैत्रिणी सगळ्यांना नमस्कार माझा. मी विद्या अरुण पवार, माझे मिस्टर प्राध्यापक अरुण पवार आणि माझं माहेरचं नाव विद्या भालेराव. माझा एकच मुलगा आहे. मुलगी होती जॉबसाठी. मुलगा एक आहे बघा, त्याचं BSc MA झाले मार्केटिंगमध्ये आणि नाशिकला आयुक्तालयामध्ये आहे तो जॉबला. MPSC पण देतोय आणि चांगल्या जॉबच्या खुश होतो. थँक्यू. सर्व मित्र आणि मैत्रिणींना माझा मनापूर्वक शुभेच्छा. खूप खूप अभिनंदन उपस्थित झाल्याबद्दल. आणि जे सुरेखाताई आणि विजय भाऊनं जे काही प्रयत्न केलेले ते उपस्थितीनुसार सर्व माहीत पडतं की खूप खूप छान. खूप आभार तुमचे दोघांचे. मी सुदाम महादेव गुंजाळ
सिल्वासामध्ये आहे. सिल्वासामध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्री आपली बिझनेस आहे. पॅकेजिंग मशीन्स बनवतो. ही माझी धर्मपत्नी अनिता गुंजाळ. तिचं माहेरचं नाव म्हणजे आता 10वीच्या बॅचची नाही आपल्या, पण तिचं एक इंट्रोडक्शन होऊन राहिलेलं आहे. तिचं माहेरचं नाव अनिता रामनाथ दिघे, राहणार कोलेवाडी. आमचं लग्न जे 1997 साली झालं. मी 1996 साली सिल्वासाला गेलेलो कामानिमित्त. त्याच्या जॉबला लागल्यानंतर 1 वर्षानंतर लग्न झालं. मला एक मोठा मुलगा आहे, एक छोटी मुलगी आहे. मोठ्या मुलाचं जे लग्न झालेलं आहे आणि लहान मुलगीचं MBA कम्प्लीट झालेलं आहे आणि तिचं पण एंगेजमेंट फिक्स झालेलं आहे. पुढच्या वर्षी 2025 जानेवारी 2025 मध्ये तिचं लग्न आहे. तर सर्वांना आमंत्रण राहील की लग्नाला उपस्थित राहायचं आहे. लग्न हे संगमनेरलाच होईल, सिल्वासला नाही. म्हणजे मुलीचे मिस्टर जे आहे ना ते डेरेवाडीचे भाऊसाहेब डेरे, शाळेत तुमच्यामधून कोणी ओळखत असतील. हां, त्यांच्या मुलाबरोबर तिचं एंगेजमेंट झालेलं आहे. साखरपुड्याचा कार्यक्रम आपल्या इथे गुंजावडीच्या वस्तीवरतीच झालेला आहे. तर सर्वांना आग्रहाचे आमंत्रण राहील, सगळ्यांनी लग्नाला यायचं आहे आमच्या दोघांच्या तर्फे. प्रथमतः सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांचं अभिनंदन. माझं नाव अनिता सुदाम गुंजाळ. माझं माहेरचं नाव अनिता रामनाथ दिघे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. माझा मुलगा मेकॅनिकल इंजिनियर झालेला आहे मी, आणि आता सध्या पप्पांबरोबर तो बिझनेस करतोय. आणि मुलगी MBA झालेली आहे फायनान्समध्ये. ती पण पप्पांसोबतच करते बिझनेस. धन्यवाद. सर्व मित्र मैत्रिणींना माझा खूप खूप धन्यवाद. माझा धन्यवाद भाऊ. याने व्यवस्था मागे करण्यात आलेली आहे. जे काही मित्रमैत्रिणी थोडेसे उशिरा आले असतील त्यांना विनंती की त्यांनी तिथे अल्पोपहाराचा आस्वाद घ्यायचा आहे. यानंतर आपला परिचय करून देण्यासाठी येतील सुशीला पानसरे. मुलांची या ठिकाणी माहिती होईल. मी या ठिकाणी प्रथमतः वाटायला लागलं मला. कारण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरेखा डफळ, त्यानंतर राजू माने, अशोक आरोडे, ठीक आहे नाही या प्लीज द्यायचं ठेवलं. त्यावेळेस आम्ही ठिकाणी असा विचार केला की 92ला फक्त आपण एवढे नव्हतो. 92ला सगळ्याच उघड्या होत्या. अ ब क आपल्यामध्ये अ ब क हा कुठलाही विषय न ठेवता आपण सगळे एक आहोत. त्यानंतर मी ITI केल्यानंतर मी 1996ला नाशिकला अप्रेंटिस केली. त्याच्यानंतर टेल्कोला लागलो. बजाज टेम्पोमध्ये होतो, कायनेटिकमध्ये होतो, जैनमध्ये होतो. पिंपरी चिंचवडमध्ये मी 13 वर्ष राहिलो. त्याच्यानंतर मला ऑफर आली खोपोलीला एक आणि जिंदालची ऑफर आली. तर मी जिंदालला 2011 ते 2015 पर्यंत मी जिंदालमध्ये होतो. त्याच्यानंतर मी जिंदालमधून 2015 ते 2020 पर्यंत मी सौदी अरबला होतो. सौदी अरबमध्ये असताना मला 5 डेज वर्किंग असल्यानंतर मला 2 दिवस सुट्टी असायची. तर मी विचार करायचो की आपल्या बॅचमध्ये कोण होते. त्यानंतर मी सर्वांना फोन करत गेलो. सुरेखा डफळचा माझा फोन व्हायचा, अशोकचा व्हायचा, राजूचा व्हायचा, दीपक महालेचा व्हायचा. त्याच्यानंतर मग मला एक दिवस सुंदर खैऱ्याने नंबर दिला. हिचा सुंदर खैऱ्याने मला जयश्री खामकरचा नंबर दिला. तर तिला मी सर्व माझे फोटो पाठवले, आमचे ग्रुपचे फोटो पाठवले. त्यानंतर तिला पण कळून चुकलं की आपल्याबरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर शिंदे शारदानी विचार केला की आपला मित्र एवढा परदेशातून फोन करतोय, तो आपल्याला ओळखतोय, तर त्याला आपला नंबर दे. त्याच्यानंतर मग संगीताने त्याने मला इथचा नंबर दिला, शिंदे शारदाचा नंबर दिला. पण तो शिंदे शारदाचा नंबर आहे का कोणाचा मला माहिती नव्हते. 15 दिवस मी तो नंबर तसा ठेवला. माझी हिंमत नाही झाली का तिला फोन करावं. तिच्याबद्दल काही माहिती नाही, शाळेत कधी बोललो नाही. कुठं असेल म्हणजे संगमनेरमध्ये असेल, नाशिकला, पुण्याला, पिंपरी चिंचवडला, गुजरातला असेल, परदेशात असेल की कुठं असेल, काहीही माहिती नसताना मी एक दिवस फोन केला. तर त्या फोन नंबरमध्ये तो नंबर होता अनिताचा. अनिता म्हणे अरे हां मी पण अनितावर पहिला मी फोन केला. अनिता मी तिला म्हटलं अरे मी तुला पण फोन करणार होतो. त्यानंतर अनिता वरपेला मला सर्वांचे नंबर दिले. सविता मस्केचा नंबर दिला, वंदना डामालेचा नंबर दिला, अजून जे काही बाकी उरलेले त्यांचे नंबर दिले आणि ते सर्व मी ॲड केले. बाकीचे काही सुरेखाने केले.
काही राजूने केले आणि आमच्या ग्रुपला सगळ्यात जास्त सपोर्ट असून तर आम्ही तिघं जरी ॲडमिन जर असलो तर आमचा मेन बॉस आहे, यांनी आम्हाला कुठल्याही गोष्टीत आमच्या कुठल्याही गोष्टीत तो नाही बोललेला नाही, तो नाही म्हटलाच नाही. आम्ही दोघांनी ठरवलं, येस तुम्ही म्हणाल ते, राजूचं तर काही म्हणणं होतं, तुम्ही म्हणत नसे, दीपक माल्याचं काही म्हणणं होतं, बाळूचंही काय म्हणणं होतं, काहीच म्हणणं नव्हतं. आणि आम्ही ठरवलं की आम्हाला हे हा विषय ठेवायचा नाही. आम्ही विचार केला की 170 लोक होतो आपण, आज मुश्किलनं मी कालपर्यंत ग्रुप टाकलो होतो आम्ही 100 लोक येऊ, त्याच्या पलीकडे आपण फक्त 70 लोक आलो, तरी पण आपण आल्याबद्दल सर्वांचे आभार आहे. काही चुकलं असेल तर माफ करा. आणि याच्यामध्ये असं कोण माणूस का त्याला मी फोन केलेला नाही, कोण माणूस याच्यामध्ये की त्याचा मी फोन केलेला लेडीजमध्ये फक्त 4-5 लेडीज असतील, मुलामध्ये 4-5 मुलं असतील, ते फक्त विजय कारणाला ओळखत नसतात. त्याला मी परदेशातून फोन केला नाही, त्याला मी ओमानवरून फोन केला. मी ओमानला 1.5 वर्ष होतो, माझा फिटनेसचा प्रॉब्लेम झाल्यामुळं मी इंडियात आलो आणि आता मी सिन्नरला राहतो आणि सिन्नरला जॉब करतो. आणि सगळ्यांच्या कनेक्टिंग म्हणजे सगळ्यांना कनेक्ट असतो, मी सर्वांना फोन करतो. मालदाडवाले तर मला लहानपणापासून ओळखतात. अजून काय बोलायचं बाळू? ठीक आहे, सगळ्यांच्या आल्याबद्दल धन्यवाद. आमचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल जोरात टाळ्या वाजवा. जे आपण अनुभूती घेतोय, जे ऐकलं तेही विसरतो, जे पाहिलं तेही विसरतो. त्याला एक काळ असतो स्मरणात राहण्याचा, पण जे अनुभवलं ते चिरकाल स्मरणात राहतं. आणि ही जी अनुभूती आज आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे, निश्चितच याचं जे बीजारोपण केलं ते बिजूभाऊंनी केलं. 3 वर्षापूर्वी मलाही फोन आला, तिथून ती सुरुवात झालेली आहे आणि त्याचं फळ आज आलेलं आहे. तर निश्चितच ही खूप छान अनुभूती बिजूभाऊ, बाळासाहेब, राजू आणि इतर मित्र, सर्वांचं नाव होणे शक्य नाही, सर्वांनीच अथक प्रयत्न या ठिकाणी केलेले. सुरेखाताई आहेत, बिजूभाऊंनी बीज रोपण केलं आणि सुरेखाताईंनी वारंवार त्याला पाणी घातलंय, खत पाणी घातलंय. आणि बाळासाहेबांनी मी काय नाही केलं, पटापट उरकून घ्या होतं, कारण भरपूर पब्लिक बाकी काही पब्लिक ना निघून मला खोडू राहील, थोडी राहील पटापट राजू भाऊ माने. चला 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 त्याच्याकडे संध्याकाळी मी राजेंद्र अशोक माने, सध्या डेली लाईनमध्ये जॉब करतोय. एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा कॉमर्स लास्ट इयरला आहे, मुलगी मी फार्मसीच्या 2nd इयरला. आणि तुम्ही एवढे सर्व आमच्या विनंतीला मागून आल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. सुनील भाऊ माझं नाव बाळू दगडू शिंदे, सध्या मी कंपनीमध्ये काम करतो सिन्नरमध्ये. मला मुलगा डिप्लोमा झालेला आहे, BCom झालेली. मला दोन अपत्य आहे, एक मुलगी आहे आणि एक मुलगी आहे. मुलगी विशेष करून सरांच्या घरात हॅलो पहिले माझी मुलगी नजीर सरांच्या घरात दिलेली आहे. माझा मुलगा बॉयलर अटेंडरचा पीठला कोर्स करतोय सध्या. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, माझे नाव नवाज वक्त. मी सध्या सहकार नंबरचे साखर कारखान्यामध्ये जॉब करतो आणि मुख्य व्यवसाय शेती. मला 2 मुली 1 मुलगा आहे. एका मुलीचं लग्न झाले. एक मुलगी अमृतवाणी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डिग्रीला आहे आणि मुख्य शिक्षण घेते. यारों की यारी भी खिचड़ी से कम नहीं होती, यारों की यारी भी खिचड़ी से कम नहीं होती. कमबख्त यारों की यारी खिचड़ी से कम नहीं होती, स्वाद भले ही न रहे कमबख्त भूख मिटा देते. माझं नाव संजय भागवत, राहणार गुलेवाडी. त्यापैकी सगळेजण मला बरेच जण ओळखतात, कारण मी गुलेवाडी फाट्यावर माझे दुकान आहे, गॅस एजन्सी आणि मेडिकल.
मुलांना मित्रांनो ज्या दिवसाची आज आपण वाट पाहत होतो तो दिवस आज उजडलेला आहे. 32 वर्षापूर्वीचे तुमच्या चेहऱ्यावरील तेज, तो उत्साह आज मला पुन्हा दिसत आहे. मुलांना आज आपण संसाराच्या गाड्यामध्ये बऱ्याच चक्रव्यूहात अडकले आहे. मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न, आपले आईवडील, सासू सासरे यांची काळजी, नोकरी, कोणी शेती व्यवसाय करतं, कोणी धंद्यामध्ये पण आहे. परंतु यातूनही आपल्याला वेळ काढून आपल्याला पुन्हा त्या बालपणात जायचं आहे आणि आज तो दिवस आपल्याला आनंदाने जगायचा आहे. आपणही 32 वर्षापूर्वी 6 वर्ष 5वी ते 10वी यावेळेच्या शाळेत खेळाच्या ग्राउंडवर घातलेला धिंगाणा, वर्गात केलेली मस्ती, शिक्षकांच्या केलेल्या नकला, नंतर सहलींमध्ये केलेला एन्जॉय, शाळेत वक्तृत्व स्पर्धा असो, गायन स्पर्धा असो, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये घेतलेला भाग, तो तर त्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा द्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला बालपणात जायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे. जीवन हे फक्त एन्जॉय आणि एन्जॉय करायचं आहे. सर्वांचं धन्यवाद. मी कैलास पानसरे, राजा जॉब करतो क्वालिटी. एक मुलगा एक मुलगी, मुलीचे लग्न झाले, मुलगा जॉब करतोय आणि बजेट बाकी काही नाही. रामकृष्ण हरी. माझं नाव भाऊसाहेब रंगनाथ वैद्य, वय वर्ष 50. आजही मी वयाच्या 50व्या वर्षी, तुम्हाला वाटतं ना मी फिटनेस आहे, मी योग शिक्षक आहे आणि 50व्या वर्षी आजही आर्मीच्या पोलीस भरतीच्या मुलांबरोबर मी पळतोय. आजही रोज सकाळी 3 किलोमीटर रनिंग आणि 1.5 तास योगा. कृपया सर्व बंधूंना आणि भगिनींना माझी विनंती आहे की ह्या विश्वामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही सगळं काही करू शकता. म्हणून पहिली प्रायोरिटी आपण आरोग्याला द्यायची आणि खऱ्या अर्थानं एक वारकरी म्हणून मी तुमच्यासमोर आज या ठिकाणी उभा आहे आणि माझा मुलगा मेकॅनिकल इंजिनिअरिंगला आहे, मुलगी डॉक्टर आहे आणि आज अतिशय आनंदी, अतिशय प्रफुल्लित अशा पद्धतीनं मी जीवन जगतोय. खूप हेल्दी. आयुष्यात प्रथम मी असं किती पण बोलू शकतो. माझ्या असं नाही का उरावत माझ्यावर होते तशी काही फिक्स झाली. जेव्हा गेट टुगेदरची तारीख फिक्स झाली ना तेव्हापासून मला तो दिवस कधी उजळत आणि रातच्या घरून मी असं झोपलेलोच नाही. म्हणजे तुम्ही असं कल्पना काही राहून बघा असं म्हटली एक नाराचे विचार सारखे असू शकतात. पण आता हा दिवस पाहण्यासाठी एवढे पाहण्यासाठी ना काय सांगू, शब्द मी सांगू शकत नाही. आणि याचे सगळे मार्गरी अशोकराव, भाऊ, सुरेखाताई आणि राजभाऊ या आहेत. खरंच आज सगळ्यांच्या दृष्टी आपल्या एक अनुभव दिवस आहे. माझं नाव भारत विठोबा सानपासून. मला 2 मुली आणि एक मुलगा आहे. मोठी मुलगी IT झालेली आहे, तिचं लग्न झालं. दुसरी मुलगी बी काम करते आणि मुलगा 12वी कॉमर्समध्ये आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे पण मला खरंच तोडपण येत आहे मी ते बोलू शकते. आंबेडकर काही नाही. या माईकशी आणि साऊंडशी माझं खूप रक्ताचं नातं मित्रांनो. तर सगळ्यात महत्त्वाचं असतं का मी इव्हेंट मॅनेजमेंटचे कोर्स करतो. तुमचा किती मोठा इव्हेंट जरी असला, तुमचे 50 लोक जरी असले, रडवण्याची हसवण्याची ताकद या पठ्ठ्यामध्ये आहे. मी काय आजकालचा कलाकार नाही, मुळातच कलाकार आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगी MTech करते, मुलगा मला साऊंड सिस्टीमसाठी मदत करतो. त्याचं लव्ह मॅरेज झालं, छान असं 28 तारखेला मार खाऊन लग्न लावलं. तर मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वजण आला, सर्वांची माहिती होईल. माहिती झाली का आपला जेवणाचा कार्यक्रम होईल. प्रशांत भाऊ. माझं नाव प्रशांत केशव मनसे, राहणार पिंपरी लौकी आजमपूर. माझा व्यवसाय शेती. मला 2 मुलं, एक BSc सेकंड इलेक्ट्रिशियन मेकॅनिकल. माझं नाव आहे सुधाकर सदाशिव डोंगरे. मला 2 मुलं आहेत, एक MSc आणि एक मुलगा आहे. धन्यवाद. मी भारतराव बनायकडे, सगळ्यांना माहिती आहे नाव, तरी पूर्ण नाव सांगतो. मी आंध्रप्रदेश कृषी सेवा केंद्र झालो होतो. B.Ed केलं त्यावेळेस मला बोलून दिलं कृषी सेवा केंद्रामध्ये उतरला आहे. पण कृषी सेवा केंद्रामध्ये चांगलं बसतो.
येतोय ना आवाज एवढा तसा आहे मोठा आवाज. पण या यशामध्ये आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आम्ही दोघं भाऊ एका वर्गात होतो. पण त्याने वेळेत थांबल्यामुळे त्याचा सपोर्ट मला मिळाले मी आज सगळं टॉप होईतच. रविदास भाऊ मी रोहिदास नवले. मी सध्या फोटोग्राफी क्षेत्रामध्ये काम करतोय आणि माझ्याकडं टीम आहे 5-6 जणांची. मी नाही करत आता सध्या थोडं करून घेतो. बाकी काही नाही. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. आणि फोटोग्राफी क्षेत्रातच करिअर केलेलं आहे. तसं मला क्रीडा क्षेत्रात करायचं होतं पण याच्यात उतरलो मी. आणि माझं जास्तीत जास्त मित्र मला ओळखत असतील खेळाडू म्हणूनच. मी कबड्डीत बऱ्यापैकी नाव कमवलेलं आहे. राजूला पण माहिती आहे, अशोकला पण माहिती आहे. राजूला का माहिती आहे? तुला त्याला उचलून टाकलं म्हणून त्याला माहिती कदाचित आलंय असेल. आणि जयश्री खामकर कुठे तिला ओळखलं नव्हतं, आता ओळखलं. खूप भांडायची ती माझ्या संग. धन्यवाद. व्हिडिओग्राफी जर कोणाला जर लग्नाच्या काही कार्यक्रमाची शोभा जर वाढायची असेल तर नक्कीच रोहित असला सांगा. आपल्याला होलसेल रेट देईल, तो नक्कीच देईल. मी मच्छिंद्र भेंडाळे. मी सध्या साखर कारखान्यात कार्यरत आहे. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे आणि ते दोघेही संगमनेर कॉलेजला आहे. धन्यवाद. मी राजेंद्र गुंदा. मला 2-3 मुलं आहेत, एक मुलगी. मी ती राजूची चूक नाही. त्याला 2-3 मुलं म्हणजे ते तोच रोजाना ठेवला होता का तेच माहिती. मला 2-3 पोरं आहे. आणि दुसरी मुलगी आमच्या दुसऱ्या वर्षात आहे आणि मुलगा एक 8वीला अमृतबाई भटकरला शिक्षण करतो. धन्यवाद. छान राजू. हॅलो सर्व मित्रमैत्रिणींना माझा लहानू निळे यांच्याकडून सर्वांना सप्रेम नमस्कार. आपण सर्व मित्रमंडळी आज या सर्व कार्यक्रमासाठी आपण मोठ्या आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने आपण या हॉलमध्ये सर्वजण जमले आहात. आज 32 वर्षाच्या नंतर आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रेमाने सहभाग घेतलेला आहे. एकमेकाचा जो आपण आनंद आहे हा आपण आज द्विगुणित करणार आहोत. आणि या द्विगुणित करण्याच्या मध्ये या आनंदामध्ये आपण सर्वजण जवळपास 70-72 विद्यार्थी मित्रमैत्रिणी आज आपण सहभाग घेतलेला आहे. धन्यवाद. आता मी माझा परिचय करून देत आहे. आता मी राहणारा याच परिसरातला आहे, लहानू निळे. माझं गाव वेल्हाळे. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी हे आपल्या परिचयाचे आहेत. मी सर्वांना ओळखतो, मलाही बरेच जण ओळखतात. मी सध्या प्राथमिक शिक्षक निमज या ठिकाणी कार्यरत आहेत. माझी मिसेस सुद्धा प्राथमिक शिक्षिका आहे. त्या करे या शाळेवर प्राथमिक शिक्षिका आहे. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी सध्या MBBS सेकंड इयरला मुंबईला JJ हॉस्पिटलला आहे. त्यानंतर जो मुलगा आहे दुसरा माझा, तो सध्या 12वी शिकतो. अशा पद्धतीने माझा सुखी संसार आपल्या सर्वांच्या साक्षीने चालू आहे. आणि असंच सर्वांनी एकमेकावर सहजतेनं प्रेम करावं, एकमेकाला मित्रमैत्रिणींना जपावं, सर्वांच्या भावना जपाव्या आणि आयुष्याचं हे वाण, आनंदी वाण सर्वांनी जपावं असे मी सर्वांना प्रार्थना करतो. धन्यवाद. आणि शाळेत असताना मी पोवाडे गायचो, हे बऱ्याच जणांच्या आठवणीत आहे. त्यामुळे एक छोटस एक साधारण 2च ओळीचं फक्त मी तुमच्या समोर सादर करणार आहे. नंतर तुला ते सादरच करायचे. आता फक्त माहिती भाऊ
इथं डायरेक्ट म्युझिक टाकून आले तुझ्यासाठी पाहायचं आता चौंड बोलवून नाही ऐका आयोजक आणि संयोजकाच्या सूचनेनुसार माझा प्रोग्राम मी कॅन्सल करणार. धन्यवाद. ठीक आहे, चला, धन्यवाद. माझं नाव राजेश भिकाजी गायकवाड, राहणार सायकिटी. मी बोर्डिंगमध्ये राहत होतो आणि मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मुलगी पुण्याला एअर होस्टेसच्या कोर्सला आहे. मुलाचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे आणि 1 मुलगी 12वी. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. माझं नाव बाबासाहेब कारले. मी अगस्त सरकारी शाळेत कार्यरत आहे सध्या. मला 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. माझी 1 मुलगी IT इंजिनियर आहे. ती चेन्नईला जॉब करते. 2nd नंबरचा IT मुंबईला जॉब करतो आणि 3रा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिकतोय. थँक्यू. नमस्कार, माझं नाव धमतांड रत्ना मोरडे. मी प्राथमिक शिक्षक आहे काकडवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकडवाडी. मला 2 मुलं आहेत. 1 मुलगा ग्राफिक डिझाईनचा कोर्स केलेला आहे, प्रोफेशनल फोटोग्राफी, आणि मुलगी BCS 2nd इयर. आलेल्या सर्व माझ्या मित्र आणि मैत्रिणींचे प्रथमतः सहर्ष स्वागत करीत आहे. माझे नाव दिनकर रामनाथ गुंजाळ, राहणार गुंजावाडी, काशी विश्वेश्वर मंदिराजवळ. मला 2 मुलं आहे. मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर झालेली आहे, तिचे लग्न करून टाकते. मुलगा आता 12वी सुटलेला आहे. धन्यवाद. कोविड काळ सरांचे संबंध आले, जुन्या बऱ्याच लोकांचे, त्यामुळं परत जे प्रत्येकाचं आता लसीकरणाच्या वेळेस गुन्हेवाडीचे जेवढे शिक्षक होते प्रत्येकाचे नंबर माझ्याकडे आले, त्यामुळे त्यांचाही कॉन्टॅक्ट परत राहिला. आपण सर्व इथं आले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. मला 1 मुलगी आणि 1 मुलगा आहे. आज तसा माझ्या लग्नाचा 23वा वाढदिवस आहे. मुलगी आता नर्सिंगला आहे, पुण्याला आहे, आणि मुलगा 12वी. या ठिकाणी खरोखरच मित्रांनो, कोरोनाच्या काळामध्ये मी पण हॉस्पिटल मॅनेजमेंटचं काम घेऊन गेलो. त्यावेळेस मला दीपक स्वतः बोलायचा, बाळा घाबरू नकोस. तो त्यावेळेस पण बाळा बोलायचा, आत्ता पण बाळा बोलायचा. अत्यंत वॅक्सिन त्याला मला फुकट काढून दिलेली. दीपा, तुझे पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं हार्दिक स्वागत. बाळूभाऊने सांगितलं त्याप्रमाणे ज्या कोविडच्या काळामध्ये त्या ठिकाणी कोणी जात नव्हतं. दीपक भाऊला आपण नुसता फोन केला की आपलं पेशंट आहे, जेवणाची व्यवस्था करायची. दीपक भाऊने स्वतः काळजी घेऊन पेशंटची, जेवणाची आणि वॅक्सिन लागणाऱ्या सगळ्या गोष्टीची व्यवस्था केली. दीपक भाऊचे खूप खूप आभार. याच्यामध्ये भाऊसाहेब वैद्य यांनी देखील कोरोना सेंटर चालवलेले. भाऊसाहेब वैद्य हा व्यक्ती जो आहे सामाजिक क्षेत्रामध्ये गरिबांचे मुलं वगैरे जे आहे, भाऊसाहेब वैद्यानं 10 मुलं मांडीवरती घेतलेली. एक तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहिती नाही. इस्त्रीचा धंदा करत होतो, इस्त्रीचा धंदा करतो, योगा टीचरचंही काम करतो. 2 मुलं चांगले शिकताय. भाऊसाहेब तुझं खरोखरच मनापासून धन्यवाद व खरोखरच आभार. भाऊसाहेब नवले, माजी आमदार आपले भाऊसाहेब. आज या ठिकाणी 31 वर्षातून सर्व मित्र मैत्रिणींना ज्यांनी एकत्र आणलं त्यांचे आपण सगळे टाळ्या आणून स्वागत करू. त्यांच्यामुळे आपण एकत्र आलो. मी भाऊसाहेब रघुनाथ नवले, मुक्काम पोस्ट मार्ग. मी सध्या शेती करतोय. मला 1 मुलगा मुलगी आहे. मुलगी IT डिप्लोमा करते, मुलगा कॉमर्स झाला. मी शेती करतोय. धन्यवाद. अत्यंत छान असं व्यक्तित्व भाऊसाहेबचं आहे. अगदी कणखर नेतृत्व आहे. सामाजिक काम पण भाऊसाहेब चांगल्या पद्धतीने करतात.
आज मित्र आणि मैत्रिणी आज 10वी नंतर 1992 ते 2024 म्हणजे 32 वर्षे 55 दिवस आज झालेले आपल्याला एकत्र आणले. एकत्र आणणाऱ्यांचे खूप मोठे आभार मानावे लागतील. विजय खैरनारचा 2.5 वर्षापूर्वी मला सौदीवरून फोन आला होता. 3 अक्षरावरती फोन आला होता. मी विचार केला हा नंबर कोणाचा असावा. तेव्हापासून तो 2.5 वर्षापासून या मार्गस्थ होता. तर ग्रुप जमवल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो मी. त्याचनंतर माझं नाव भीमराव सदाशिव नवले, मुक्काम पोस्ट मालदाड. मी शेती व्यवसाय करतो. माझी सासरवाडी रहीमपुरे. मला एक मुलगी एक मुलगा आहे. मुलीचं लग्न झालेलं आहे. ती कार्यरत इथं संगमनेरमध्ये जे साखर कारखान्याचे तिचे सासरे MD जगन्नाथ बाबूराव उगरकर आणि जावई माझे कॉन्ट्रॅक्टर आहे इथं संगमनेरमध्ये. मुलगा MBA झालेला आहे. तो सध्या पुण्यामध्ये रुजू आहे. तर पुढल्या वर्षी त्याचं पण आता लग्नाच्या तयारीत आहे. जसं सुधा गुंजाळनी सांगितलं तसं. ठीक एवढं पण माझं माझं नाव बाबू लालू नवले. मला 2 मुलं आहे. एका मोठा मुलगा त्याचं लग्न झालेलं आहे. ॲनिमेशन झालेलं आहे त्याचं. लहान मुलगा लगेच आहे. बाबूराव भारती राजू बाळू अडांगळे. या ठिकाणी मला एकच म्हटलं, दादांनो आपल्या सावलीपासून आपण काहीतरी शिकावं. दादांनो आपल्या सावलीपासून आपण काहीतरी शिकावं. कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं. शेवटी काय घेऊन जाणार आहोत. म्हणून जनसेवेचं सुंदर ज्ञान हे प्रेमाचं जपावं. हाच मंत्र आपल्या आयुष्यात जपणारं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय अशोक अरोटे यांना पुन्हा एकदा सर्वांकडून मनापासून हार्दिक स्वागत. थँक्यू बाळासाहेब. मी माझा परिचय करून द्यायच्या अगोदर आपण ज्या साऊंड सिस्टमचा उपयोग करत आहोत त्याचे सर्व बाळासाहेब दामाले यांचं धन्यवाद देतो की त्यांच्याकडून आपल्याला हे निःशुल्क स्वरूपात मिळालं. दुसरी गोष्ट आपण जे पेट्याने सर्व सजून इथं बसलेलं आहात त्याचं योगदान जे आहे सुधा गुंजाळ त्यांनाही धन्यवाद देतो. ओके. तसंच हा कार्यक्रम घडून आणण्यासाठी हॉटेल तपास करणे, हॉटेलचे मेनू ठरवणे, जागा ठरवणे या सर्व गोष्टींसारखे ज्या सर्व माझ्या मित्रांनी मदत केली त्यांनी सर्व येऊन मेहनत घेतली. आज सकाळपासून जी मेहनत करतायत त्यांचे आभार. माझा मी परिचय करतो थोडक्यात. माझे नाव अशोक आरोटे. मी 10वी 1900 बॅचमध्ये 92मध्ये तुकडीमध्ये होतो. माझं गाव आहे वेल्लाळे. मी आता सध्या नाशिकमध्ये राहतो. माझा छोटासा एक व्यवसाय आहे. पती आणि पत्नी आम्ही दोघंही मिळून तो व्यवसाय सांभाळतो. मला एक मुलगी आहे तिची आता 12वीची परीक्षा पास झाली ती. थँक्यू. अशाबद्दल जर सांगायचं आपल्याबद्दल आपल्या चड्डीवरचं हे व्यक्तिमत्व. सगळ्या चड्ड्या आपल्या सर्वांच्याच आपल्या होत्या. कोणाच्या फाटलेल्या होत्या तर कोणाच्या शिवलेल्या होत्या. त्याच्यावरती होता मध्ये कोणी संडास करून. तर या ठिकाणी सांगायचं जर म्हटलं असे छान छान व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहेत. त्यापैकी आता कसं प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही पण प्रत्येक जण स्ट्रगल करून. मित्रांनो तुम्ही खूप मोठे झालात, खूप छान झालात, खूप छान संसार केला. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो. सुखदेव दगडू ढमाले यांनी आपला परिचय करण्यासाठी व्यासपीठावर हजर राहावे. माझं नाव सुखदेव ढमाले. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालेले. शेती
आता मला जायची काय वेळ आली, तो लाजतो बोलायला, लाजतो. अत्यंत हा गुंठापती, फक्त नावाल्याची शेती, हा शेतीत वारा देखील नक्की सगळीच्या सगळी शेती याचे माणसं पाहतात. हा VIP जीवन जगतो. बिराडी फाट्यावरती अनेक प्रॉपर्टी आहे. दादर फळातीचे 10 एकर एकाच जागेवरची नदीच्या कडाला जमीन आहे. धन्यवाद. सुखा फक्त सांगतो तुम्हाला मी शेती करतो. आमचे बापान गणपती आणला, आमचे बापाने गणपती आणला, आणि बसलाय गणपती मग ते बसला चांगला, आमचे बापाने गणपती. चांगली ट्रेनिंग दिली, स्टेज ट्रेनिंग दिली, त्याबद्दल तुमचे आभार. माझा नमस्कार. माझे नाव कैलास नेता चव्हाण. मी सध्या एका नामांकित हॉस्पिटल मेडिकल चालवतो. मला 2 मुलं आहेत. मोठी मुलगी सिव्हिल डिग्री इंजिनिअरिंगला आहे आणि मुलगा 9वीला आहे. कैलासच्या मेडिकल क्षेत्रामध्ये काम करतो. जटार सरांचं सर्व मेडिकल तोच पाहतो. गेल्या 15 वर्षापासून एकाच जागेवर, एकाच खुर्चीवर, एकाच मालकाकडे काम करणारा हे प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणजे कैलास चव्हाण. आवाज नाहीये, भूक लागली वाटतं सगळ्यांना. नक्कीच. तर आज सर्वांना 16व्या वर्षामध्ये गेल्यासारखं वाटतंय का? येस. तर मी राजवाडाकडे गल्लाड्यावर नाही, मी आपल्या संगमनेर मार्केटला कांद्याची आडतची दुकान आहे माझी, आणि दुसरे ऑनलाईन वेलनेस सेंटर आहे. ऑनलाईन वेलनेस सेंटर. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगी BCom झालेली आहे आणि मुलगा MBA करतो. तर थँक्यू व्हेरी मच. दीपक भाऊ पानसरे. मित्रांनो, अत्यंत छान असं कांद्याचे व्यापारी आहेत. त्यांच्याला वेलनेस हेल्थ केअर या नावाचं त्यांचं युनिट आहे. अत्यंत प्रामाणिक. मला ज्याचा अनुभव आहे ना, राजू, मी ठासून सांगतो, खूप छान आहे आणि मदतीला पण खूप छान आहे. राजू, पुन्हा एकदा सर्वांकडून तुला सलाम. मी दीपक कानजी पानसरे, रानपिलर. मी सध्या गृहलक्ष्मी महिला पतसंस्थेमध्ये गेली 28 वर्षापासून मी सर्व्हिस करत आहे. मी वसुली अधिकारी म्हणून त्या पतसंस्थेत काम करत आहे. ही पतसंस्था महिलांनी साधारण पतसंस्था आहे. जर आपल्याला जर काही अडचणी येत असेल तर आमचा महिला बचत गट आहे त्या पतसंस्थेचा, त्यामार्फत आम्ही महिलांना सर्व काही व्यवस्थित आम्ही त्यांना योगदान देत असतो. आणि मला 2 मुलं आहे. एक मुलगा माझा BA सायन्समध्ये BA झालेला आहे. धन्यवाद. दीपक पानसरे नेहमीच कष्टाळू व्यक्तिमत्व. मित्रांनो, उंची उडी मारतो, 5 फुटाची मारतो बरं का, आणि छान काम करत होतो. आणि गेल्या 17 वर्षापासून तो त्या पतसंस्थेमध्ये प्रामाणिक काम करतो. म्हणून एकदा दीपा, तुझं पुन्हा सर्वांकडून हार्दिक याच्यानंतर छोटंसं लाडकं नेतृत्व आपलं मनोज पाटील म्हणून चॉकलेट हिरो, त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. मी सगळ्यांचाच परिचयाचा आहे. दोस्ती दवा से भी अच्छी होती है, क्योंकि दोस्ती की कोई एक्सपायरी डेट नहीं होती. अपन माझे नाव मनोज पाटील. मी दादरला असतो, इंग्लिश मीडियम हायस्कूल दादर, आणि राहायला मी बदलापूरला आहे. एक मुलगा माझा आता 12वीची परीक्षा देणे दिलेली आहे, आणि त्याच्यानंतर 7 वर्षानंतर मुलगा मुलगी 7 वर्षाचा गॅप आहे आमचा. म्हणजे मुलगी खूप छोटी आहे, 5वीला ती गेली आता. मनोज ऐकणार काय वाद चालते का? काय वाद ते नियोजन असं होतं की
2 वर्षात 3 वर्षात पण घेऊ शकतो. परंतु आहे ना मुलगा झाल्यानंतर आपल्या परिस्थितीप्रमाणे आपण त्याला काय देऊ शकतो है ना, किती त्याच्यावरती आपण खर्च करू शकतो, किती आपण हे करू शकतो, त्याचं लाईफ आपण घडू शकतो, तेवढेच आपण ते बरे. या प्लॅनिंगनुसार एकच मुलगा झाल्यानंतर थांबलो होतो आणि नंतर योगायोगाने किंवा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने म्हणा की माझी परिस्थिती सुधारली आणि मग मी त्यावेळेस म्हणजे दोघांनी विचार केला की आपण अजून एक मुलगा किंवा मुलगी हे आपण सहजपणे सांभाळू शकतो आणि त्याला एक चांगलं जीवन देऊ शकतो, म्हणून हा गॅप आहे मोठा. तर थोडं माझ्याबद्दल मी एक आपले 1ली ते 10वीचे बालभारतीचे बुक्स मी बनवतो. त्या बुक्सचे आतील जे चित्र आहेत ते मी ते बुक्स बनवत असताना आधी बुक हे फक्त लिहिलं जातं, नंतर मग त्या बुकमध्ये असलेले धडे किंवा कविता किंवा ते बुक कुठल्या विषयाचं असू द्या, कार्यानुभव मराठी, तर या विषयाचे बुक आधी जेव्हा लिहिले जातात ते वाचून मग त्याच्यावरती चित्र काढलं जातं. तर ते चित्र काढण्याचं काम परमेश्वराने माझ्या भाग्यात दिलं होतं आणि मला ती संधी मिळाली. तर 1ली ते 10वीचे जे नवीन अभ्यासक्रमाचे बुक्स आहेत ते मी बनवलेले आहेत. आता ते 10 वर्ष ते बुक चालतील आणि 10 वर्षानंतर परत बदलतील. तर हे बुक 8 भाषेमध्ये छापले जातात. आपल्या महाराष्ट्रात जेवढ्या पण मीडियमच्या शाळा आहेत तेवढ्या प्रत्येक मीडियममध्ये ते बुक छापले जातात. चित्र तीच असतात माझी आणि भाषा ते ट्रान्सलेट करत असतात. तर एक योगायोगाने मला ही संधी आली, आपलं नाव महाराष्ट्रभर घराघरात पोचलं, याचा मला खूप मोठा अभिमान आहे. नंतर मला आपल्या शाळेचा पण खूप मोठा अभिमान आहे की आपली ही जी 92ची बॅच आहे आणि तुम्हाला सर्वांना या ठिकाणी बघितलं मी, तर प्रत्येकजण मला प्रगतीपथावर दिसलं, कुणीही मागे नाही, कुणीही कमी राहिलेलं नाही, म्हणून मला आपल्या शाळेचा खूप अभिमान वाटतो आणि आपल्या बॅचचा पण खूप मोठा अभिमान वाटतो. आपला तुमच्या सर्वांचे स्वभाव खूप छान आहेत म्हणून तुम्ही इथं आला, बरोबर. अपने स्वभाव को सूरज की तरह रखिए, न उगने का अभिमान न डूबने का डर. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. मनोज भाऊचं कौतुक करावं तो तेवढं थोडं आहे. म्हणजे मोठ्या जे पुस्तकं छापली जातात विद्यापीठाची महाराष्ट्र शासनाची, त्याचं चित्रीकरण करणं, त्याचं मार्गदर्शन, त्याला साजेसं असं संभाषण असणं, हे त्यांच्याकडं ड्राफ्टिंगचं काम असतं. हे खूप मोठं काम आहे. म्हणजे आपल्या बुद्धीचा विकास कसा व्हावा, लहान मुलांना काय आवडेल, कसं राहील, त्या दृष्टिकोनातून ते काम करतात. आपल्याला एवढं माहीत नसतं. इंग्लिश, मराठी, इंग्लिश, आपलं उर्दू या सगळ्या भाषेचं संभाषण करून त्या चित्राचं एक अवलोकन करणं आणि त्याच्यावर त्याचं मार्गदर्शन करणं हे खूप मोठं काम करता येते लोक. आता या ठिकाणी खरं प्रामाणिक मत मांडायचं आहे. तिकडं भोजनाची व्यवस्था झालेली आहे, तरी या ठिकाणी अजून 15 जण बाकी आहे. तर तुम्हाला काय वाटतं, जेवण केलं पाहिजे का? ओके 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 या ठिकाणी मी फक्त मनोज पाटीलबद्दल बोलू. मित्रांनो, 2 मिनिटं. एकदम छान व्यक्तिमत्व आहे. मी कोणाचे लाल करत नाही, जे आहे ते सत्य. शिक्षक आणि ज्यावेळेस 10वीला मनोज होता, अत्यंत खेळकर होता, अत्यंत विचित्र होता आणि खूप चाणक्य आणि हुशार होता. खूप हुशार होता. पहिल्यापासून प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये त्याचं पाऊल जर म्हटलं तर प्रथम असायचं मनोज तुझ्यावर.
हो अगदी अगदी. आणि आजही पण तू तो वारसा टिकून ठेवला, खरोखरच मनापासून तुझे पुन्हा एकदा आभार. मनोगत राहिले. माझे नाव कैलास गुंजाळ. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा 12वी सायन्स आत्ता सुटला आणि एक मुलगा 12वी सायन्सला आत्ता शिकतोय. माझा इलेक्ट्रॉनिक व्यवसाय आहे. धन्यवाद. परत अशी विनंती आलेली महिला वर्ग यांना गरम झालेलं आहे. कोण बोललं असं? हे ज्योती तू बोलली ना गरम झाले वाटतं. देवनवले. मी राजा उद्योग संघात नक्की करतो आणि मुलं दोन्ही पुण्याला आहे. एक MBA झालेलं आहे आणि एक मेकॅनिकल आहे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा B फार्मसी करतो आणि मुलगी 10वीला आहे. मी सध्या श्रमशक्ती माझ्या विद्यालयात कार्यरत आहे. थँक्यू. नवले गोरख. हॅलो, मी गोरख पवन नवले. 2 मुलं आहे. एक मुलगा B फार्मसीला, मुलगी FIBSC. नमस्कार, मी सतीश माधवराव तळपे. 1997ला मी राहुरी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून जॉईन झालो. त्यानंतर 5 वर्ष सेवेनंतर मी संगमनेर तालुक्यातील रहीमपूर या ठिकाणी 10 वर्ष सेवा केली. त्यानंतर वडगाव लांडगे येथे 6 वर्ष सेवा केली आणि आता सध्या डोंगरगाव येथे 4 वर्षापासून मी प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतोय. माझी मिसेस पण प्राथमिक शिक्षिका आहे. मला 2 मुलं आहेत. एक B इलेक्ट्रॉनिक्सला 3ऱ्या वर्षामध्ये शिकतोय आणि दुसरा इयत्ता 9वीमध्ये आहे. धन्यवाद. विलास बोराडे. मी अडगड बादशाह कारभारी सोनवणे. गेले 20 वर्षापासून संगमनेर दिवाणी न्यायालयामध्ये दिवाणी स्वरूपाची प्रॅक्टिस मी करत आहे आणि गेल्या 20 वर्षामध्ये तुम्ही जे भेटले नाही ते मित्र भेटतील या आशेने मी या ठिकाणी आलेलो आहे. कारण आज आमचा संगमनेर लॉ कॉलेजला कॉलेज स्टार्ट झाल्यापासून तर आत्तापर्यंत सर्व माजी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम चालू आहे. परंतु एक विचार केला की आपल्यातले बरेचसे मित्र पहिल्यांदा आले असतील आणि ते भेटतील. आणि मी गेल्या 20 वर्षामध्ये ज्या गावाला जाईल बांधावरून वाद होतो त्या ठिकाणी मित्र मैत्रिणी भेटतात. त्याचा जेवढा मला मित्रांना फायदा करून देता येईल तेवढा मी करून देतोय. परंतु या ठिकाणी मला थोडा वेळ दिलेला आहे फक्त परिचयासाठी. या ठिकाणी माझं जे लग्न झालेलं आहे हे लग्न आपलीच मैत्रीण हिरा हिने जमवलेलं आहे आणि चांगली बायको मला मिळालेली आहे तिच्या आशीर्वादानं. कारण कोणती फाडफोड काय म्हणते ना असं काही नाही आहे. तिच्यापासून मुलगा आणि मुलगी असे अपत्य आहे. मुलगा गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबईला शिकत आहे 1st इयरला आणि मुलगी इंटरनॅशनल स्कूलमध्ये 10वीला शिकत आहे. असे अपत्य आहेत आणि हा जो परिचयाचा कार्यक्रम आहे तिथंच थांबवतो. धन्यवाद. या ठिकाणी बादशाह सोनवणे असं व्यक्तिमत्व सांगायचं जर म्हटलं तर ते आज आमचे दाजी आहेत. त्या काळचा आणि त्या सायकलला कधी कधी मरगाडगण असायचं, कधी कधी चाळीस पण पडायची. तर पण बादशाह त्या काळचा बादशाहप्रमाणेच सायकल वाटायची होता. परंतु आज ते एकदम छान पद्धतीनं ॲडव्होकेट वकिलीचं काम करतात. कोणाचा काही प्रॉब्लेम जर असेल नक्कीच संपर्क साधावा. हॅलो, मी रमेश नवले. 10वी नंतर ITI केलं. त्यानंतर किर्लोस्करला जॉईन झालो. किर्लोस्कर नंतर 27 वर्षापासून अमृतवाणी पॉलिटेक्निकला आहे आणि 2 मुलं आहेत. एक मुलगा एक मुलगी. पुण्यात जॉब करते आणि मुलगा इंजिनिअरिंग करतो. सुरेखाच्या मनपटमुळे कसं प्रॉब्लेम येतो थोडी गप्पा कमी त्याला सांगा. विलास बोराडे. बडे ज्ञानेश्वर. दत्तूभाऊ गुंजाळ. राजू सातपुते. माझे नाव विलास चांगदेव बोराडे. माझे मिसेसचे नाव संगीता विलास बोराडे म्हणून आणि माझी मिसेस शिक्षिका आहे. आज मी माझ्या मिसेसमुळे मी फार मोठा झालोय. माझा मुलगा पुण्यात जे सत्य ते खरं सांगतो मी. माझी खूप परिस्थिती गरिबाची होती
आणि मी 99 पासून ते आता 5 वर्षाचा माझा स्वतःचा बिझनेस झालेला आहे. 99 पासून ते 10-20 एक वर्षे मी दुसऱ्याच्या तिथे मजुरी करत होतो आणि माझ्या बिझनेसचं नाव आहे साई ज्योती लाईन ट्रेडर्स म्हणून. आणि म्हणजे खाण्याचा चुना पण असतो माझ्याकडे, बांधकामाचा चुना असतो आणि हिरमुंजी हे हार्डवेअरसाठी लाईनसाठी पेंटसाठी चालतो. असा माझा बिझनेस व्यवसाय सायखिंडी रोड या ठिकाणी आहे. आणि माझा मुलगा पुण्याला जॉबला आता 27 तारखेला त्याला ऑर्डर निघाली एमडॉस कंपनीची, म्हणून मी ह्या गोष्टीचा माझ्या मिसेसमुळेच मी आज मोठा झालो. ताईचं खूप मोठं. माझे नाव दत्तात्रय आनंद गुंजाळ. मी शेती हा व्यवसाय करतोय. म्हणजे 2 मुली आणि 1 मुलगा आहे. 1 मुलीचं लग्न झालेलं आहे, ती आता अभिनवाचे टीचर आहे आणि दुसरी मुलगी MPSCचा क्लास करते आणि 1 मुलगा आहे तो डिप्लोमाला 2nd इयरला. दत्तू गुंजाळबद्दल सांगायचं जर म्हटलं मित्रांनो तर दत्तूसाठी एका टाळ्या वाजवा. मी तुम्हाला त्याचा किस्सा सांगतो. किस्सा म्हणजे लय मोठा नाही. दत्तू म्हणतो मी शेती करतो, परंतु दत्तू शेती कसा करतो? दत्तू तोच माल पिकवतो, सायकलला बांधतो, गल्लोगल्ली त्याचा माल विकतो. दत्तू खरं? येस. याला म्हणतात शेती पण आणि बिझनेस पण. दत्तू तुला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम सर्व मित्र आणि मैत्रिणींना रामकृष्ण हरी. जो कार्यक्रम गेट टुगेदर ज्यांनी घडून आणला यांना सर्वांना प्रथम धन्यवाद. आणि माझं नाव ज्ञानेश्वर सुखदेव बडे मेंढवण. मी तुमच्या बॅचला 11वी नंतर होतो. माझे ओळखीचे 3-4 मुली आणि 5-6 मित्र आहेत. हिरा मंजाळ, डपाळ आणि सुखदेव डमाले, गायकवाड, केशव भाऊसाहेब. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. एका मुलीचं लग्न झाले, 1 मुलगी MSc करते, मुलगा 12वीला आहे. आणि मी शेती प्लस व्यवसाय करतो. माझ्याकडं 2 हायवा गाड्या आहेत आणि छोटा मोठा गायांचा धंदा आहे. याच्या व्यतिरिक्त शेती प्लसमध्ये करतो. खूप खूप धन्यवाद. ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला त्यांना मनापासून धन्यवाद. या ठिकाणी मी नजीर सर यांना विनंती करेल की तरी व्यासपीठावर जाऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. नजीर सर. माझं नाव नजीर गनिवली सय्यद. सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबी खालसा या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. 1 मुलगा 1 मुलगी आणि दोघेही विवाहित आहेत आणि मी आजोबा झालेलो आहे. या ठिकाणी मी बोलणे शिक्षक यांना विनंती करेल का माझे नाव सोमनाथ राघवा नाईकवाडी. मी छोटा एक व्यावसायिक आहे. मला 2 मुली, एक BCS झालेली आहे, लग्न झालेली आहे. एक कॉम्प्युटर डिग्री झालेली आहे, ती बेंगलोरला सर्व्हिसला आहे. आणि चांगल्यापैकी व्यवस्थित छान असा परिवार आहे. माझ्या मागे बंधू खंबीरपणे कोणाचा असो नाही पण माझ्या मागे बंधूंचं प्रमाण खंबीरपणे. माझे मित्र हे एनी टाईम मला 99.99 मित्रांची मला पूर्ण सहाय्यता मिळतेच. ओके, थँक्यू. हे राजा किती मोठ्या मानाचा आहेस रे तू. हॅलो, माझं नाव राजेंद्र सदाशिव सातपुते. मी दुर्गा भेळ व्यवसायाचा व्यवसाय करतो. मला एक मुलगा आहे त्याचं अकोला बायपासला भेळचे दुकान आहे. राजू आता जे बोलला मित्र दोन्ही IT इंजिनियर झालेले आहे आणि मुलगा BCA आणि शेती करतो. शेती केशव शेती करत नाही, नावाला शेती करतो. खूप छान आहे. गुण सर्वांपेक्षा मी उशीर आल्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. माझी संस्था मीटिंग होती त्यामुळे मला अजून जावं लागलं. परंतु आज खूप वर्षानंतर म्हणजे 32 वर्षानंतर आज या ठिकाणी आपण सर्वजण जमलो.
एका स्वप्नवत एका दीर्घमान सोहळा आज या ठिकाणी साजरा होत आहे, याबद्दल मी सर्व मित्रांचे आणि मैत्रिणींचे प्रथमतः मनापासून आभार मानतो। आणि या ठिकाणी एक गोष्ट नक्कीच थोडीशी वेगळी आहे, आपण सर्व एका शाळेमध्ये होतो, ठीक आहे, अ ब आणि क या तुकड्यामध्ये असाल तर केशव सारखा विद्यार्थी कधीही समोरच्या समोर आले नाही, परंतु आज तो या ठिकाणी 2 शब्द खूप आनंदाने बोलला। या गोष्टी बघून खूप मनापासून आनंद वाटतो। सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद मानतो। धन्यवाद। या ठिकाणी रावसाहेब बोबडे सर आपण उशीर आलात। हॅलो, माझं नाव सुधाकर हिरामत दारोळा, मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आहे एक मुलगी आहे आणि मी सुद्धा संघटनेमध्ये हॉटेल एमजीमध्येच काम करतो। भारत रेव नमस्कार सगळ्यांना, मी भारत रेवगडे, मला 2 मुलं आहेत, एक काही 5 परीक्षा दिली, एक 8वी आली। प्रवीण काय त्याबद्दल सांगण्याचं काही कारण नाही। मोठी मुलगी इलेक्ट्रिक इंजिनियर आहे, दुसरी फॅशन डिझायनर आहे, मुलगा आता फोटोग्राफीचा कोर्स करतोय। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं खूप चांगलं आहे। आई वडील पण तुम्ही सगळ्यांची साथ मिळाली, कुठला पाठबळ नसताना देखील तुम्ही सगळ्यांनी मदत केली। आर्थिक परिस्थिती खूप बेताची असताना खूप याच्यातून आपण स्ट्रगल करून आपल्या आई वडिलांनी शिकवलं, त्यांना नतमस्तक आणि तुम्हाला सगळ्यांना प्रणाम। सगळ्यामध्ये काम आहे, मला 2 मुले आहे आणि ते मोठा मुलगा इंजिनियर आहे, दुसरा मुलगा सुनील भाऊचं खूप अडचणीचं जीवन आहे, म्हणजे खूप अडचणीत गेलं। दूध संघामध्ये म्हणजे जे आपण काम करू शकत नाही, कॅन उचलणं, कॅन धुणं, त्याच्यातून त्यांनी मुलांना शिकवलं। खूप मोठा स्ट्रगल। आता आपण सायकलवर त्यांच्या मुलांनी त्यांना आता मोटरसायकल गिफ्ट केली। वडिलांना काही काम न करता ते म्हणजे तुम्ही घरी बसा, काय काम, ते मोठ्या मुलांना खूप मोठ्या याच्यातून आज 1.5 लाखाची गाडी त्यांना घेऊन दिलेली आहे। सुंदर वगैरे। नमस्कार, मी विजय डबले, कंसात धुंडीबा, मी इंजिनिअरिंग कॉलेज इथे नोकरीला आहे 27 वर्षापासून। 2 मुलं इंजिनियर आहेत, एक पुण्याला आहे प्रोडक्शन इंजिनियर, एक लहान सिव्हिल मुंबईला आहे। धन्यवाद। माझं नाव गोरडे, मी तसा 6वी शिकलेला मुलगा आहे। काय झालं, मी 92च्या बॅचमध्ये सगळ्या मुलांबरोबर राहिल्यामुळे मुलींची ओळख झाली। मला एक मुलगा 2 मुली, माझा एक मोठा मुलगा BHMD डॉक्टर आहे, 2 मुलींचे लग्न। शंकर बाळासाहेब सोनवणे, राहणार वेंगळे, मला 2 मुलं आहे, मोठा मुलगा BCA आहे, लहान 10वीला। राजेंद्र वाघमारे, मी महाड येथे राहतो, महाड रायगड किल्ला माझ्यापासून 20 किलोमीटर, 20 किलोमीटर नांदगावमध्ये ड्रायव्हिंग करतो, तिथं शेती पण करतो आणि ड्रायव्हिंग पण करतो। माझ्या मिसेसची जमीन आहे, तिथे मी राहतो। मुक्कामाची कधी पण सोय होईल, रायगड किल्ला जरूर बघायला या, सर्वांना विनंती आहे। कधी पण सांग, काही पण गरज लागते, एनी टाइम। ओके। माझं नाव प्रवीण लक्ष्मण हरणामी, मी राहायला मुंबईला, मला 2 मुलं आहेत, एक मुलगी फर्स्ट इयरला आहे आणि दुसरी मुंबईला। सुंदर खैरे उर्फ मोरे, मी समनापूरला अंगणवाडी सेविका आहे। माझी मुलगी, एक मुलगा एक मुलगी, मला 2 अपत्य आहेत। माझ्या मुलीचं लग्न झालंय, मुलगा अजून शिक्षण घेतो। हॅलो, खूप वेळ झालेली आहे, आपल्याला तशी जेवणाची वेळ प्रत्येकाला भूक लागलेली आहे, जेवायचं आहे। तर ह्या कार्यक्रमाची जी रूपरेषा आणि शो जो वाढवला आपले सुदाम गुंजाळ, आज हिने जो शो आणलेला या कार्यक्रमाला, हे जे आज सगळे रंगीबेरंगी दिसतात ते सुदामने बनवलेली सगळ्यांना पेटे बांधलेली, तर ते सुदाम गुंजाळनी बांधलेली स्वतःच्या आणि स्वतः
रत्नागिरी 250 किलोमीटरवरून सकाळी पहाटे 5 वाजता निघलेला आहे श्रीदमनवरून 5 वाजता निघलेला इथं सगळ्यांच्या आधी आजार झालेला आहे शिवाय तो. आणि एवढ्या करून आपण त्याचा सत्कार करतोय सगळे मिळून. सगळ्यांचे चेहरे कसे आनंदी फुलदायक एकदम आनंदित आनंदात दिसतात इथे. सांगायचं तात्पर्य आपलं सर्वांचं स्वागत झालं. तिन्ही 4 माणसांनी कोणी जो कार्यक्रम एकदम असा परफुलीत आणलेला आहे असे 4 माणसं पुढे या. सुरेखा डाफाळे आता दिले ते राजू आनंदे व्यासपीठावर असं सगळ्यांनी एकदा टाळीच्या गजरामध्ये अरे त्यांच्या सोबत राहिले त्यांना जवळ घ्यायचं नाही बघा इकडं झोपडी जळाली असेल जुने पुराणे कपडे जमा करा किंवा मग वया पुस्तकं वगैरे म्हणजे त्याच्यात असं व्यक्तिमत्व का काही शब्द नाही माझ्याकडे एवढं असं व्यक्तिमत्व भाऊसाहेब वैद्य साहेब सर्वांनी टाळा बघा प्लीज प्लीज. फॅमिलीसाठी तर सगळे जगतात फॅमिलीसाठी सगळे घेतात मुला नवरा बायको एवढ्या चौकटीच्या. अशोक ओके. आनंदाच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं सर्व माणसं जोडण्याचं काम आपले जवळचे मित्र आदरणीय बिजू खाईना अतिशय दूरवरून या माणसाने राजू माने असेल आमची बाची सुरेखा ही माझी बाची बघा सगळं या सर्व ग्रुपचे आणि सर्व उपस्थितांचे खरंच मनोमन आभार व्यक्त करतो. आणि खरं तर जसं आता आपण सर्वजण या ठिकाणी जमलोय असंच आपण पुन्हा सुद्धा आपण एकत्र येण्याचा मानस आपण या ठिकाणी करूया आणि वेगळ्या पद्धतीने गेट टुगेदर साजरा करण्याचा आपण मानस आपण सर्वांच्या मदतीनं आणि सर्वांच्या इच्छेनं आपण एक दिवस नंतर आणि अतिशय सुंदर प्रकारे आपण गेट टुगेदर करू. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे. ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे. ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. इन सपनों की तस्वीरों से इन यादों की जंजीरों से अपने दिल को कैसे हम आजाद करेंगे. ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे. ये लम्हे तो हैं बहुत हसीन. इन लम्हों पर कुछ लिखा नहीं. ये आबाद करेंगे या बर्बाद करेंगे. ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे. ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. ये लम्हे ये पल हम
बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। बरसों याद करेंगे, बरसों याद करेंगे। चाहे दुश्मन जमाना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। सलामत रहे दोस्ताना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। ख्वाबों के दिन, वो किताबों के दिन, वो ख्वाबों के दिन, वो किताबों के दिन, सवालों की रातें जवाबों के दिन। कई साल हमने गुजारे यहाँ, यहीं साथ खेले हुए हम जवान, हुए हम जवान। था बचपन बड़ा आशिकाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। बने चाहे दुश्मन